जय मशान कालिका देवी। दोस्तों नमस्कार, साधना सिद्धि अघोरी चैनल में मैं आपका हार्दिक स्वागत करता हूं। और आज मेरे पास दो शिष्य आए हैं, शक्तिपात दीक्षा शक्ति ट्रांसफर लेने के लिए आए हैं 24 जुलाई 2025 में। दोस्तों क्या, मगर सबसे पहली बात ये कहूँगा कि कोई लोग मुझे फ़ोन करके इनका नंबर बिल्कुल ना मांगे कृपया करके, क्योंकि हम लोग शक्तिपात दीक्षा लेने के बाद, शक्ति ट्रांसफ़र देने के बाद किसी भी साधक का नंबर किसी को देते नहीं है। और दूसरी बात, इन दोनों के चेहरे ब्लर कर देंगे, क्योंकि हम लोग किसी को बताते नहीं है कि इन्होंने शक्ति ट्रांसफ़र हमसे ली है करके। क्या तो आज ज़्यादा मैं कुछ नहीं बोलूँगा, इनके ही अनुभव सुनेंगे। वो महाराष्ट्र से है तो मराठी में बात करेंगे। सांग बाळ तुझे अनुभव। जय मशान कालिका देवी. जय मशान कालिका देवी. माझं नाव विनायक आहे, मी मुंबईमधून आहे. आज गुरु दीक्षा घ्यायला आलो होतो. शक्ती ट्रान्सफर, शक्तिपात दीक्षा, शक्तिपात दीक्षा घ्यायला आलो होतो. ज्या टायमाला गुरुजींनी माझ्या डोक्यावर शिरमस्तकावर हात ठेवला, जी काय माझ्या कुंडलिनी शक्तीमध्ये जी ऊर्जा गेली आणि त्या ऊर्जामध्ये थर्ड आय मध्ये जी ज्योत दिसली, कुठली परिचय नाही पण काही एक विद्युत अशी गोष्ट दिसली आणि त्याच्यानंतर बॉडीला पूर्ण व्हायब्रेशन व्हायला लागली. त्यानंतर हळूहळू डोळे दिसायला लागले. हा माझा अनुभव आहे. किती डोळे दिसले तुला? मला दोन दिसले, दोन डोळे. आणि थर्ड आय मध्ये ज्योत होती. क्लिअर ज्योत दिसायला सुरू झाली. डोळे असे पण नाही की मनुष्याचे डोळ्यापेक्षा मोठे डोळे, जे शक्ती जी घेतलीस त्याचे डोळे. तेवढे. बघा मित्रांनो, इथं जी शक्ती ह्या शिष्याच्या शरीरामध्ये मी प्रवेश करत गेलो, ती ऑटोमॅटिकली त्याला दिसत गेली. बाळ, ही आपण शक्तिपात दीक्षा शक्ती ट्रान्सफर तुला कुठं दिली? मी आपल्या घरामध्ये दिली, जिथं गुरुजीचं स्थान आहे तिथं दिली. आणि दिवसा ढवळ्या दिली. आणि हिच्या अगोदर गुरु दीक्षा कुठे घेतला होतास? आपल्या घरातच, इथंच घेतला होता. आणि शक्तिपात पण इथंच घेतली. दोन्ही दीक्षा इथंच घेतलेल्या आहे. मित्रांनो, आज एक विचार करा, जो व्यक्ती गुरु दीक्षा घेऊन गेल्यानंतर एक एक गुरु त्यांचे फोन पण उचलत नाहीत. माझ्या बाबतीत असं कधी झालंय? नाही. मी तुम्हाला फोन केलं तरी नाही उचलत, तरी तुम्ही स्वतःहून मला कॉल करायचे. म्हणजे माझ्याकडनं स्वतःहून सुद्धा याला काही फोन गेलेले आहेत, मेसेजेस गेलेले आहेत. पण मी तुम्हाला अनुभव पण टाकला, गुरुजी मी या दीक्षेसाठी काहीतरी धावपळ करतोय शक्तिपात घेण्यासाठी, पण कुठं जुळणी होईना, पण ह्या टायमाला नक्की येणार. आणि तो माझा जुळणी झाली. म्हणजे जो प्रयत्न करणार त्याला फळ मित्रांनो बरोबर भेटणार, म्हणजे भेटणार. इथं माझा मार्गदर्शन पण व्यवस्थित भेटला, यांना भेटला. हो. ज्यावेळी गुरु दीक्षा घेतली त्यावेळी मार्गदर्शन दिलं. मित्रांनो, आता विचार करा, शक्ती ट्रान्सफर घेतल्यावर किती मार्गदर्शन द्यावं लागणार आहे मला. बॉडीमध्ये कंपन आहे, असं थरथरत होता. ज्यावेळी शक्ती शरीरामध्ये प्रवेश होत होती, अश्रूच्या धारा लागल्या, काय डोळ्यातनं पाणी सकट आलं. मित्रांनो, म्हणजे इथं काही फ्रॉड नाहीये. तुम्ही निश्चित होऊन माझ्याकडे येऊ शकता आणि शक्तिपात शक्ती ट्रान्सफर घेऊ शकता. काही अडचण नाहीये, काही फसवागिरी नाहीये. अनुभव सांगायचा कारण की आज माझ्या जीवनामध्ये 7 गुरु झाले. अरे बापरे. 7 गुरु आज 18 वर्ष झाले साधनेमध्ये. जेव्हा त्यामुळे मी गुरु दीक्षा घ्यायला आलो होतो, गुरुजी बोललो आज या साधने मला 18 वर्ष आलेत, पण काही प्राप्त नाही. जो तो आला, पैसे घेतले, नंतर फोन केला, उचलायचा नाही. ये नंतर मग इकडे ये, तामिळनाडूला आहेत. आता काय कोणाची नावं घेऊन फायदा नाही, पण फक्त काय तुमच्यासारखा गुरु जन्मजन्म लाभावा हीच मशानकाली देवीला प्रार्थना आहे. जय मशानकालिका देवी. ओके, दुसरा ह्यांचा जरा अनुभव ऐकून घेतला. आता अजून एक माझे शिष्य आहेत, त्यांचा पण आपण अनुभव घेऊया. त्यांना काय काय झालं बघूया, कारण ते पण थरथर कापत होते. काय बोल बाळ, तुझा अनुभव. माझं नाव प्रवीण. जय गुरुदेव, जय मशानकालिका देवी. मी गुरुदीक्षा 10व्या शिबिरला घेतलेली आहे. आणि 10व्या शिबिरला गुरुदीक्षा घेतल्यानंतर मला जे अनुभव झाले ते वेळोवेळी मी माझ्या गुरुजींसोबत शेअर केलेत. मी माझे जे अनुभव आहेत इतर कोणाशीही कधी शेअर करतच नाही. आज पहिल्यांदा मी गुरुजींच्या आदेशानुसार सोशल मीडियावर माझे अनुभव शेअर करतो. मला जे काय अनुभव झालेत ते आईच्या रूपात, गुरुजींच्या रूपात सदैव माझ्या आयुष्यात राहतील. आणि मला जे अनुभव झालेत ते साक्षात गुरुजींच्या मार्फत दर्शनही झालेलं आहे. गुरुजींचंही दर्शन झालेलं आहे, आईचंही दर्शन झालेलं आहे. आणि ते सगळे जे अनुभव आहेत मी माझ्या गुरुजींसोबत शेअर केलेले आहेत. बरोबर. आणि आज 24/7/2025 रोजी मी मुंजा शक्तीची दीक्षापात घेतली आहे. ज्या वेळेस गुरुजींनी माझ्या डोक्यावर हात ठेवला तर गुरुजींना पण जाणवलं आणि मलाही जाणवलं की माझ्या शरीरात जे कंपन होते ते कशामुळे होते.
आणि साक्षात मला, मी गुरुजींना आधी सांगितलं होतं की गुरुजी मला मुंजा दीक्षा घ्यायची आहे, कारण मला दर्शन होऊन गेलेलं आहे आधीच. आणि आज जे दर्शन घडलं ते दर्शन मला प्रत्यक्ष दर्शन घडलं की मुंजाचा चेहरा जो माझ्या समोर येत नव्हता तो आज डायरेक्ट माझ्या समोर आला. आणि हा जो अनुभव आहे, हा अनुभव मी गुरुजींशी पहिल्यांदा शेअर करू इच्छितो, तोवर गुरुजींनी मला सांगितलं की तू डायरेक्ट सोशल मीडियावर शेअर कर. बिंदास. म्हणून मी आज डायरेक्ट सोशल मीडियावर आलो आणि तुमच्यासोबत माझा अनुभव शेअर केला. इथं बेडगावला गुरुजींचं स्थायिक घर आहे. इथंच गुरुजी गुरुदीक्षाही देतात आणि इथंच गुरुजी दीक्षापातही देतात. साधना सिद्धी अघोरी चॅनलवर एकही प्रकारचा, कुठल्याही प्रकारचा किंवा कुणीही सांगल्याप्रमाणे कुठलाही फ्रॉड नाही आहे. प्रत्येक गोष्ट इथं जेन्युइन आहे आणि प्रत्येक गोष्ट गुरुजी समजावून सांगतात. हे फार महत्त्वाचं आहे. आजपर्यंत मी अध्यात्मामध्ये किती वर्षांपासून आहे हे मी गुरुजींना आधी शेअर केलेलं आहे. पण मला जे अनुभव आधी झाले नव्हते ते साधना सिद्धी अघोरी चॅनलशी जुडल्यानंतर, माझ्या गुरुजींचा हात माझ्या डोक्यावर आल्यानंतर मला ते सगळे अनुभव झाले. आणि मला जी अपेक्षा होती ती गुरुजींकडून आणि दक्षिणकाली माता आईकडून मला पूर्ण प्राप्त झाली. बरोबर. आणि यापुढेही मी गुरुजींना वचन देतो, गुरु आईच्या चरणांचा आणि दक्षिणकाली माता आईच्या चरणावर डोकं ठेवून वचन देतो गुरुजींना की मी आयुष्यभर माझ्या गुरुजींच्या सावलीत राहणार. हे एवढं बोल मी माझे शब्द संपवतो. आम्ही दोघं पण सगळेच राहू देत बा. काय बघा मित्रांनो, ज्यावेळी यांनी गुरुदीक्षा घेतली, गुरुदीक्षाचा जो एक मंडळ होता तो पण पूर्ण केला. त्याच्यानंतर मी याला एक साधनेला पण बसवलं, एका जीनच्या साधनेला बसवलं मित्रांनो. आणि जीनची साधना पण यांनी परफेक्टली करत होता. अनुभव झाले की नाही झाले? अनुभव झाले गुरुजी, जींच्या साधनेमध्ये अनुभव झाले. खतरनाक अनुभव झाले मित्रांनो त्यांना. काय ते करता करता मग यांच्या डोसक्यात आले की मला मुंजाची शक्ती ट्रान्सफर पाहिजे आहे. त्या आज घेतलेली पण आहे यांनी. आणि तो पण अनुभव यांना पॉवरफुल झालेला आहे मित्रांनो. साधना सिद्धी अघोरीवर काही फ्रॉड नाही आहे. जर तुम्हाला शक्तिपात दीक्षा, शक्ती ट्रान्सफर जर घ्यायची आहे, हा जो माझा मोबाईल नंबर आहे ह्याच्यावर मला कॉल करा, संपर्क करा आणि शक्तिपात दीक्षा, शक्ती ट्रान्सफर तुम्ही घेऊ शकता. परंतु तिच्या अगोदर मला फोन करण्याच्या अगोदर खाली मी एक 4 व्हिडिओची शक्ती ट्रान्सफर कशी दिली जाते, काय दिली जाते त्याची लिंक टाकेन मित्रांनो. पहिला ते व्हिडिओ बघून घ्या आणि तिच्यानंतरच मला फोन करा. कारण नंतरनं तुम्हाला काही धोकापत होऊ नये, नंतरनं तुमच्यात आणि माझ्यात काही गैरसमज होऊ नये मित्रांनो. तिच्यासाठी ते पूर्णपणे व्हिडिओ ऐकून घेऊनच मला संपर्क करा. आणि प्रत्येक अमावस्याला शक्ती ट्रान्सफर ही दिली जाते मित्रांनो. काय माझ्याकडे आज मुंजा शक्ती आहे, जीन शक्ती आहे, परी शक्ती आहे, यातली कुठलीही पाहिजे असेल तर ते घेऊ शकता. माझ्या शिष्यांसाठी धनराशी वेगळी असणार आहे, जे बाहेरचे साधक आहेत त्यांच्यासाठी धनराशी ही वेगळी असणार आहे. तर संपर्क करा. आणि मी राहतो कर्नाटक बेळगावीमध्ये. काय तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय मशान कालिका. जय गुरुदेव, जय मशान कालिका देवी.